जय हरी. मी एकटंच बोलण्यापेक्षा तुम्ही बोलत राहा. पुन्हा एकदा आवाज घेऊ. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिकावल्य विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. लक्ष्मीकांत महाराज की जय. सच्चिदानंद श्री ब्रह्मलीन खेरबाम महाराज की जय. दृश्य आहे, अदृश्य कोणतंच आहे. जो निर्गुण निराभास तेथून, समजून घ्या, जो निर्गुण निराभास तेथून जन्म म्हटलं का नाही, काय म्हटलं तेथून उद्भव. नदीचा जन्म होता का उगम होतो? उगम होतो ना, जन्म नाही उगम होतो. तेथून उद्भव शबल ब्रह्म. कोणाचा जन्म झाला? उद्भव झाला. कोणाचा? शबल ब्रह्माचा. त्याचं दुसरं नाव काय? आदि नारायण म्हणत इतिहास. तो सर्वांचा आदिगुरु. बरोबर? म्हणजे आम्हाला नारायण माहिती, आदि नारायण पण माहिती आहे. आदि नारायण सुद्धा अजन्मस. इथं वेदामध्ये उपनिषदामध्ये निर्गुणाचं वर्णन करता येत नाही, पण जे सगुण रूपात आदि नारायण आहे याचं वर्णन थोड्या प्रमाणात करता येतं, पूर्ण प्रमाणात करता येत नाही. म्हणजे निर्गुण निराभास तिथून उद्भव शबल ब्रह्मास आदि नारायण म्हणत ते असून तो सर्वांचा आदिगुरु. आता ही आलेली परंपरा पुढं दत्त महाराजांकडे. दत्त महाराजांनी काय केलं? आता आपली जयंती आलीच आहे. दत्त महाराजांनी काय केलं बघा, 24 गुरु केले ना. किती गुरु केले दत्त महाराजांनी? नक्की 24च केले का? किती गुरु केले? 24. किती गुरु केले दत्त महाराजांनी? तुम्ही जर बोललंच नाही तर मी एकटंच बोलत आहे. तुम्हाला अगोदर थोडं बोला ना, माहित नाही सांगा. माहित नाही, शास्त्रामध्ये बऱ्याच ठिकाणी किती दिले? 24 गुरु दिलेले आहे. पण त्याचा एक ओवी आहे, जो जयाचा घेतला गुण, जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जा. महाराज काय पुढे? जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जा. या लागे गुरु असे अपरंपार. आणि जग संपूर्ण गुरु दिसे. असं तर म्हणतात 24 गुरुवर कसं थांबलं जाईल ते? जो दिसल त्याच्याकडून जो गुण मिळाला तो गुरु. एवढे नको, एक तर घ्या ना सांभाळून. एका सांभाळा ना, सगळं दिल ना करून. कशाला इकडे तिकडे करायचंय? दत्त महाराज एवढे होते, त्यांनी एवढे गुरु केले, पण आम्ही एवढे नाही. एक तर करून चालू ना पुढे, सगळं मिळणार आहे. वेगळं आम्हाला काहीच करायचं नाही. एक लक्षात घ्या, भक्ती करताना, साधना करताना आज आपण याचक म्हणून साधना करतो. ही याचक साधना बदलून भविष्यात अधिकाराची साधना व्हायला पाहिजे. परंपरा लक्षात आली. तुमच्या एकनाथ महाराजांपर्यंत आलं होतं.
दुसरी परंपरा आम्हाला माहिती आहे ना, आदिनाथ गुरु सकळ सिद्धार्थ मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षास केला, गोरक्ष वेळाला गहिनी प्रसाद निवृत्ती ज्ञानदेव सार. आता हे देव माहिती ना आम्हाला, मग आम्हाला आलेलं नाम सत्यच आहे ना. नाम कोणतं? जे माऊलीने जपलं तेच ना. माऊलीने कसं जपलं? आहे मी कोण हा करावा विचार म्हणजे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. जो जो दिस उगवला तो तो ज्ञानदेव सफळ केला. जो जो दिवस उगवला तो तो ज्ञानदेव सफळ केला. सफळ केला म्हणजे काय? मजुरीला गेलो होते रोज? पैसे कमावले गेले का? नाही ना. साधनाच केली. कशी केली? रोज केली ना. तेव्हा ते सिद्ध झाले. म्हणून तर तुम्हाला आल्यापासून म्हणतोय थोडं तरी रोज 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 चालू ठेवा आणि त्यानंतर फक्त वाढवत 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 नाही. हे बघा एक साधं सोपं उदाहरण सांगतो. जंगलातला रस्ता आहे, अंधार पडलेला आहे, वीज चमकली. त्या वीज चमकल्याच्या प्रकाशामध्ये किती अंतर जाऊ आपण? किती अंतर जाऊ? एक पाऊल तरी चालता येईल का आपल्याला? नाही ना. मग आम्हाला काय व्हावं लागेल? स्वयंप्रकाशित व्हावं लागेल. आणि ह्या साधनेत प्रत्येक जण स्वयंप्रकाशित होतं बरं का. त्या विजेच्या बसून एकदा लाईट लावून दिले तुमच्याकडे, एकदा तुमच्याकडे तो प्रकाश दिलेला, विजेचा झटका एकदा बसलेला आहे. आता स्वयंप्रकाशित आपल्याला व्हायचं. एकदा स्वयंप्रकाशित झालं आम्ही त्या साध्यापर्यंत निघून झाले. बरोबर? म्हणून पुन्हा पुन्हा मी तेच सांगा, साधना सोडू नका, रोज साधना करा. 5 मिनिटाची करा, 10 मिनिटाची करा, 15 करा. बरं, साधना करायला बंधन आहे का? बंधन आहे का काही? 16तच बसायचंय का? असं नाही ना. नाही ना. म्हणून काय म्हटलं? नाम जप यज्ञ परम. काय म्हटलं? नाम जप यज्ञ परम, बाजून शके स्नानादी कर्म. नाम पावन धर्माधर्म आणि नाम परब्रह्म वेदार्थ. काय म्हटलं माऊलींनी? हे नाम म्हणजेच परब्रह्म आहे. आणि जे निर्गुण निराभास म्हणजेच कोण आहे? परब्रह्म आहे. त्यालाच निरंजन म्हटलं जातं. म्हणून म्हणतात, काय म्हणतात? निरंजन आम्ही बांधिले घर. कुठं घर बांधायचं आम्हाला? कुठं बांधायचं? निरंजन. ते घर असं असतं ना, ब्रह्मांडामध्ये कोणाचीच शक्ती नाही का ते घर पाडण्याची. ते आढळ स्थान. ते आढळ स्थान कोणी मिळवलं होतं? ध्रुव बाळाने. आता ते आपण विज्ञानाने म्हणतो हा ध्रुव तारा आहे, तो भाग वेगळा आहे. जसे साधना पुढे येईल म्हणजे ध्रुव तारा आहे कळलं आम्हाला काय आहे, आणि ध्रुवाने कुठं घर बांधलं हे पण कळलं. मग घर कुठं बांधायचं आम्हाला? मोठ्या आवाजात सांगा. अहो जसं तुम्ही बोलता ना, साधना सिद्ध होणार तुमची, काळजीच करायची नाही. कुठं घर बांधायचं आम्हाला? निरंजन घर बांधायचं आम्हाला. कुठं बांधायचं? निरंजन म्हणजे कोण? परब्रह्म, जो देवांचाही देव. तो आम्हाला कसा कळायला पाहिजे? आज आमच्या गोंधळ एवढा ना, आम्हाला देवच समजत नाही, भक्तीच समजत नाही. आमची परिस्थिती तुम्हाला सोपी सांगतो. आमची परिस्थिती कशी आहे? रविवार खंडोबाची पूजा, सोमवार महादेवाची पूजा, मंगळवार लक्ष्मीची पूजा, बुधवार दुवार संतो, गुरुवार शुक्रवार शनिवार पुन्हा रविवार. याला काय म्हणता माहिती आहे का? कुणबट कुळवाडी. काय म्हणता याला? कुणबट कुळवाडी आन आन देव मांडी, आधी लाची परवडी तैसा करी. माऊलींचं प्रमाण आहे. कुणबट कुळवाडी म्हणजे काय? आपल्याला कोणाकडे बोट करायचं नाही, आपल्याला अधिकार नाही. सुरुवातीला तुमची माफी मागून घेतो, माझ्याकडून काही शब्द गेला असेल, जाताना विसरायला नको. कुणबट कुळवाडी म्हणजे काय? कुणबी शेतकरी असतं ना, म्हणजे शेतकरीबद्दल अज्ञान, शेतीबद्दल अज्ञान. शेत म्हणजे माहित नाही, कशी पेरणी माहित नाही. रब्बी हंगाम लागला का खरीपाची पिकं घ्यायची, आणि खरीपाचा हंगाम लागला का रब्बीची पिकं. किती पीक मिळेल बरं? काहीच मिळणार नाही ना. पण तो शेतकरी काय करतो? पेरतो तेच, पीक जोमात, खत पाणी सगळं, पण हातात काहीच मिळत नाही. त्याला म्हणतात कुणबट कुळवाडी आन आन देव मांडी. तसा जो अगंत असतो ना, त्याला देव कळत नाही ना, रविवारी पूजा जोरात, पूर्ण जोमाने पूजा, पुन्हा सोमवारी दुसऱ्या देवाची तेवढ्या जोमाने पूजा, पुन्हा मंगळवारी तशीच पूजा, पण देव वेगळा. पूजा तीच, फक्त देव वेगळा. कसा भेटतो? आदिलाची परवडी तैसा केली. मग तसं नाही चालणार. ज्ञानेश्वरीत लिहिलंय का? नाही ना लिहिलं. असं नाहीच लिहिलं. भगवद्गीतेत पुढे लिहिलं, गाथेत पुढे लिहिलंय.
असं नाही, ते माध्यम आहे. पूजा करायला पाहिजेच, मंदिरात जायला पाहिजे, पूजा करायला पाहिजे, सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तावर पूजा करायलाच पाहिजे. पण जी साधना आम्हाला सत्य दिलेली आहे, ती साधना आम्ही करायला पाहिजे. बरी साधना कुठे करायची असंही बंधन नाही ना. बंधन कोणतंच दिलेलं नाही. का नाही बंधन दिलं? काय बंधन दिलं? इतकं स्पष्ट सांगितलं. काय सांगितलं त्या देवाने? त्या देवाने त्या मी ह्या म्हणतो त्या म्हणजे पलीकडचा देव. काय सांगितलं त्याने? जेथे देवाची तळमळ तेथे कशाचा विटाळ. आमची मानसिकता फार वेगळी आहे. आंघोळ नाही केली देवाला हात लावला आहेत ना, आज तसंच आहे. पण तो काय म्हणतो, जेथे देवाची तळमळ तेथे कशाचा विटाळ. त्याचं हे सगळं त्याचंच आहे की नाही? बरं, तर हे सगळी सृष्टी, हे सगळं ब्रह्मांड त्याचं आहे. तो बनवताना एखादी वाईट गोष्ट बनवल का? मग तिला आम्ही वाईट कसं ठरवू शकतो? नाही ठरवता येणार. म्हणून त्याने कोणतं स्नानादी म्हणजे नुसतं स्नान नाही, स्नान आधी म्हणजे स्नानाने आणखीन काही कर्म असेल, हे कोणतंही त्या नामाला बाधक ठरत नाही. म्हणून जेथे देवाची तळमळ तेथे कशाचा विटाळ. म्हणून आम्ही हे नाम घ्यायलाच पाहिजे. फक्त नाम घेताना, ड्राईव्ह करताना घेऊ नका, गाडी चालवत असताना घेऊ नका, विहिरीजवळ बसले असेल तर घेऊ नका, अग्नीजवळ बसले असेल तर घेऊ नका. एखाद्या वेळेस कोणत्या अवस्था येऊन जाईल माहित नाही. शांत बसून करा. फक्त बंधन एकच आहे, हे जड तत्व असतं. पृथ्वी ही जड तत्व असतं. आपला शरीराचा भाग फक्त जमिनीला लागणार नाही एवढं मात्र काळजी घ्या. बाकी त्याला कोणतंही बंधन नाही. स्वयंपाक करताना हसीवा खेळीवा, बरोबर, हसताना खेळताना. तुम्हाला माहिती, महाराज रती प्रसंगात सुद्धा हे नाम घ्यायला परवानगी दिलेली आहे शास्त्रामध्ये. पण आम्ही एवढे उच्च कोटीचे साधक नाही, म्हणून आम्ही तसं करायचं नाही. हे अधिकार कधी अधिकार मिळाला. आता मी इथं आलो, म्हटलं उद्या गाव बंद करू, लोक सोडतील का मला इथून? माझा काय अधिकार तुमचं गाव बंद करायचं? पण तुमच्या गावाच्या सरपंचाने सांगितलं होईल ना बंद, म्हणजे ज्याला त्याला तो अधिकार. मग इथे सुद्धा आम्हाला काय करायचं? आम्हाला ते अधिकार मिळवायचे. मग तुकाराम महाराजांचं काय झालं? त्याचं तोंड बंद केलं, सगळं शहरातून आवाज. 18 पद्मवान करते बबुकार, अशा अर्थ तुम्हाला समजायचे. आरतीमध्ये असू द्या, हरिपाठ असू द्या. हरिपाठ जर म्हटलं, आपले 27, 28, 29 अभंगाचे जे हरिपाठ आहेत, हरिपाठ म्हणजे काय? हरिपाठ म्हणजे आपल्यासाठी प्रश्नपत्रिका आहे. काय हरिपाठ म्हणजे आपल्यासाठी प्रश्नपत्रिका. आता ज्या ज्या परीक्षेला आम्ही बसतो, प्रश्नपत्रिका लिहितो का आम्ही पुन्हा? का उत्तरपत्रिका लिहितो? उत्तरपत्रिका लिहितो ना. हरिपाठाचं आम्ही काय करतो? प्रश्नपत्रिकाच लिहितो. मग किती स्वच्छ अक्षरात लिहिली, किती मार्क मिळेल? नाही ना मार्क मिळणार. तिथं अक्षराला मार्क नाही, तिथं उत्तराला मार्क आहे. काय अभंग माऊलींचं हरिपाठाचा पहिला? बोला ना तुम्ही, मी उत्तर देतो ना, तुम्ही विचारा ना. काय अभंग पहिला? देवाची द्वारे उपाक्षणवरी त्याने मुक्तीचारी साधे. आता आम्हाला कळायला पाहिजे, आता आम्हाला कळायला पाहिजे की नाही? देवाच्या द्वारे उपाक्षणवरी त्याने मुक्तीचारी साधे. आता आम्ही कुठं आहोत ना? इथलं नाही माहित मला, पण मी गावाकडे बघितलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. काय बघितलं? रात्रभर मागच्या मंदिरात लोक झोपलेले. अहो घटक पडा त्यांच्या पायाला मंदिरात बसून बसून. आणि माऊलीने काय सांगितलं? एक क्षण. मग त्यांना काय व्हायला पाहिजे? कुठेतरी चुकतं की नाही? अर्थ चुकतो म्हणजे याचा अर्थ कुठेतरी. याचा अर्थ माऊलींना जे अभिप्रेत आहे ते मंदिरातलं द्वार नाही, ते मंदिराचं द्वार नक्कीच नाही. तसं असं आता पण फार लोक संगीत केलं झाले असते ना, जे गेले ते मुक्त झाले ना, कशाला आले असते पुन्हा? म्हणजे ते द्वार नाही. पंढरपूरला महाद्वार आहे, ते पण महाद्वार नाही, ते पण महाद्वार नाही. मग महाद्वार आम्हाला साधनेतून कळायला पाहिजे. पुन्हा एक गंमत सांगतो बघा, आम्ही साधना करतो ना, नाम आता उघड घेता येणार नाही, पण जे आम्ही साधना करतो ना, मला वेगळं प्रवचन करायचं नाही, आपलं फक्त साधनेवर बोलायचं आहे. आम्ही असं बसलो, आपण साधनेला असं बसलो. आम्ही काय करतो ना, ते समजा आता फक्त एक वेगळा शब्द घेतो. समजा रामकृष्ण हरे मला म्हणायचं, आम्ही काय म्हणतो? फक्त म्हणायचं रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे राम असं बोलतो ना. आपल्याला तसं नाही करायचं, आम्हाला तसं नाही करायचं. आम्ही साधनेला बसलो, ज्यावेळेस आम्ही डोळे बंद करू,
आमचे कान शरीराच्या बाहेर आहे, आमचे डोळे शरीराच्या बाहेर आहे, त्यांना आम्हाला अंतर्मुख करायचं. काय करायचं आम्हाला? ते आत घेऊन जायचं. कुठे? शरीरामध्ये. आत काय चाललं ते बघायचं, बाहेर नाही. मग आम्हाला महाद्वार सापडेल. मग काय सापडेल? महाद्वार सापडेल. महाद्वार सोलापूर जिल्ह्याच्या पंढरपूरमध्ये नाही. तिथे सुद्धा कितीतरी भिक्षुक बसलेले, त्यांची मुक्ती झाली असते. होते का? नाही होत. माऊलींना अभिप्रेत महाद्वार वेगळे. देवाच्या आधारे उभा शिव न धरू एक क्षण, बीज चमकावा एवढा क्षण, तरी काय होतं? त्याने मुक्तीचारी. आता पुन्हा कोणत्या माऊली माहितीये का? चारी मुक्तच माहित नाही. बरोबर? मग काय करायचं? हे आम्ही शोधायचा प्रयत्न करायचा. नाही कळत महाराज तिचं नुसतं अभंग पाठ करून काय होणार आहे? माऊली कधी म्हटले माझा हरिपाठ म्हणून समजून काय सांगितलं? एक 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 उत्तराला सांगितलं, एकेकाचं उत्तर शोधायला सांगितलं त्यांनी. मग चारच मुक्त्या का? 5 का नाही? ते प्रश्न आम्ही विचारले पाहिजे, आम्हाला कळायला पाहिजे. पण 4 मुक्त्या, 4 कोणत्या? प्रत्येक मुक्तीचं नाव काय, त्यांची कारणं काय, त्यांचं उत्तर काय, ते मिळाल्यानंतर काय होतं हे आम्हाला कळायला पाहिजे. नाही तर काय आम्ही आयुष्यभर याच्या करावं, अधिकार आम्हाला मिळणार नाही. बरं, साधना करायला आम्ही बसलो, नुसतं नाम जप करायचं आहे तर नाही करायचं. नाम जप करता करता आम्हाला त्या परमात्म्याबरोबर बोलता आलं पाहिजे. जेवढी तुमची साधना खोल, त्याला तुकाराम महाराज काय म्हटले? युक्तीची खुली. काय म्हटलं? युक्तीची खुली. ती खुली आम्हाला कळाली पाहिजे. जेव्हा साधने तुम्ही खोलात जातात तेव्हा तुम्ही तुमचं नामाचं स्मरण एका बाजूला आणि त्याचं चिंतन, त्या परमात्म्याचं चिंतन एका बाजूला चालू होतं तुमच्या शरीरामध्ये. एकदा तुमचं त्याच्याशी चिंतन चालू झालं का प्रश्नाचे उत्तर तो द्यायला लागतो. फक्त त्यासाठी साधना तासाभराची तरी आवश्यक आहे ना. 5 मिनिटात कसं शक्य आहे? जेवण तरी होतंय का आपलं? पिक्चर पाहिलं 3 तास बसतो ना? नाही बसतो की ना? सांगा ना. अहो, पैसे मोजायला रात्रभर दिले तरी झोपणार नाही म्हणून रात्रभर बसतो. त्याला म्हणलं ना, जेवढा वेळ पैसे मला अख्खे तुला, ते झोपायचंच नाही. बरोबर आहे ना? इथं अडचण का? अडचण काय ते माहितीये का? जे साध्य करायचं आहे ना ते एवढं सरळ नाही. इथे संपवायचं आहे आपल्याला, हे पूर्ण संपवायचं. तो एवढा सहजासहजी आम्हाला येऊ देईल का? तो एवढा सहजासहजी येऊ देईल का? नाही ना. महाराज इथं पुन्हा काय होतं? तो म्हणतो ना आम्ही, इथं काय होतं? द्वैत तयार होतं. तो म्हणजे द्वैत आणि मी म्हणजे वेगळा आणि तो म्हणजे वेगळा. इथे किती जण झाले? 2 झाले ना, तो आणि मी. मला दर्शन दे जरी म्हटलं, दर्शन देणार एक आणि दर्शन घेणार एक. झालं ना असं? म्हणजे किती जण झाले? 2 जण झाले ना. एकापेक्षा जास्त म्हणजे काय? द्वैत. एकापेक्षा जास्त म्हणजे काय? द्वैत. तो काय म्हणतो? अद्वैत. तो काय म्हणतो? अद्वैत. जेव्हा ही भावना आमची होणार नाही तोपर्यंत आमच्या मनातला गोंधळ जाणार नाही. मग त्याला काय म्हणतात? श्रीकृष्ण भगवानाने अर्जुनाला काय केलं? हृदय एक झाले, एक हृदयची ते हृदय घातले, द्वैत न मोडता केले आपण असे अर्जुन. पाठ आहे का? ठीक आहे, ठीक आहे. काय म्हटले? हृदय एक झाले, हृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदय घातले, द्वैत म्हणजे किती? 2. द्वैत न मोडता केले आपण आहेस अर्जुन. किती सोपा अर्थ लागतो ना. समोर थोडा अर्थ. श्रीकृष्ण भगवानांनी त्याच्या मनात जे होतं ते अर्जुनाच्या मनात टाकलं. कसं टाकलं? द्वैत न मोडता. द्वैत येऊ दिलं नाही. मी आणि तू काय केलं? अद्वैतात गेलं. आम्हाला पण काय करावं लागेल? अद्वैतात जावं. तर असे हे नाम, असं या नामाचं महत्व आहे. तर हे नाम, त्याचं नाव कसं मिळालं, त्याला नाव कोणी दिलं ते आपण थोडं बघूया. माऊलींचं प्रमाण आहे. काय प्रमाण आहे माऊलींचं? उपजल्या बालकाशी नाव नाही तयापाशी ठेवल्या नावेसी ओ देतवटे. काय प्रमाण आहे माऊलींचं? आता थोडं अर्थ लागेल बरं का तुम्हाला. थोडं जर क्लिक झालं असेल तर अर्थ लागेल. काय म्हणले माऊली?
उपजल्या बालकासी नाव नाही तयापासी ठेवल्या नावेसी ओ देत होते. समजलं नसेल मी रिपीट करतो. याच्याबद्दलच प्रमाण दिलं माऊली. काय प्रमाण दिलं? कष्टले संसार रचने जे देव इथे गारणे तया ओ दे नाव जेने तो संकेत हा. संकेत कळतो ना, तो तिकडे हा इकडे फक्त खुणवलं, हा झाला संकेत. सांगतो पुढे अर्थ काय म्हटलं माऊली. दुसरं प्रमाण. तिसरं प्रमाण काय दिलं? ब्रह्माचा बोला पिटावा अद्वैत तत्वे तो भेटावा ऐसा मंत्र दिला कनवा वेद बापे. अद्वैत शब्द आला ना तिथं जे आता बोललो, प्रमाणाला प्रमाण लागलं पाहिजे. म्हणजे मी जी भक्ती करतो, जी साधना करतो ती किती सत्य आहे, किती ती कसोटीवर उतरते आम्हाला कळायला पाहिजे. काय म्हणजे ब्रह्माचा बोला पिटावा अद्वैत तत्वे तो भेटावा. द्वैत तत्वाने भेटावा म्हटलंय का? अद्वैत तत्वे तो भेटावा आणि ऐसा मंत्र दिलेला कनवा वेद बापे. कोणी दिला तो मंत्र? वेदांनी दिला. बरोबर. मग दागिनीने जे नाही के ब्रह्म आडविले कौतिके मागे असता ठाके पुढा उभे. परी उपनिषदार्थ नगरी परी निगमाचळ नगरी उपनिषदार्थ नगरी जे आहाती ब्रह्माच्या एका हरी तयांसीच कडे. काय म्हटलं माऊली? परी निगमाचळ शिखरी दिसती उपनिषदार्थ नगरी जे आहाती ब्रह्माच्या एका हरी तयांसीच कडे. हेही असो प्रजापती, हेही असो प्रजापती शक्तीची सृष्टी निर्मिती ते जया एका आवृत्ती नामजे नामाचे कशाने साध्य झालं? नामाने. तुम्हाला अर्थ नाही समजलं ना ओवीचे सगळे ते सांगतो. त्याच्या पुढे काय सांगितलं? पै पृथ्वीची उपक्रमा पूर्वी का गुरुत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. आता सगळा ओवींचे अर्थ सांगतो. काय म्हणले? पहिले ओवी काय होतं? म्हणजे हे नाम आलं कुठून, सुरुवात कशी झाली, आमच्यापर्यंत कसं आलं, तर नाव कोणी दिलं हे आपण समजून घेऊ. उपजल्या बालकाचे नाव नाही तयापासून ठेवल्या नामेचे ओ देत होते. ज्या प्रत्येक घरात बाळ होतं जन्माला येतं, नाव घेऊन येतं का? नाही. आम्ही त्याला अनेक वेळेस हाक मारतो, अनेक वेळेस एकेका नावाने हाक मारतो. आई हाक मारते, वडील आवाज देतात, मोठा भाऊ असेल किंवा मोठी बहीण असेल, शेजारी असेल, मावशी असेल, आत्या, एकच नावाने त्याला आवाज देतो. मग त्याचं लक्षात होतं हे काहीतरी बोलतं, ते मला विचारतात. मग ते काय करतो? ओ द्यायला लागतो. म्हणून माऊली काय म्हणले? उपजल्या बालकाशी नाव नाही तयापासी ठेविल्या नावेसी ओ देतो. इथपर्यंत समजलं? बरोबर ना? अतिशय गमत म्हणा की वेगळं एक मला दाखला सांगतो येता याचा. तुझं नाव काय बाळा? तुझं तुझं इथं आहे. हा तू जयेश. तुझं टोपण नाव? आवड आडनाव नाही, टोपण नाव. लाडकं नाव करण आणि खरं नाव बघा तुमच्या समोर. शाळेत जातो ना? गेला ना शाळेत? जातोय ना? आता याचे वडील बघा, त्याचेच वडील शाळेत गेले दाखला काढायला. काय नावाने? करण नावावर. त्याच नाव आहे ना करण. दाखला मिळेल का? का बरं? पण त्याचं नाव करण आहे ना, आहे ना करण ना. दाखला मिळेल का? का बरं नाही म्हणून? हा खरं नाव नाही होते, टोपर नाव. किती लाडकं जरी असलं नाव तरी कसं येते? टोपर नाव. हे नाव कोणतं आहे? रजिस्टर नाव. कोणतं? जय. आम्हाला कोणतं नाम पाहिजे? कोणतं नाम पाहिजे? रजिस्टर नाम पाहिजे. हे सगळे नाव टोपर नाव आहे. म्हणून संत कवी काय म्हटलंय? मंत्र तंत्र सब झूठ है मत भरमो जग कोई सार शब्द जाने बिना कारण हंसा होई. काय म्हणजे कोणता शब्द? सार शब्द. कोणता शब्द माहित पाहिजे आम्हाला? सार. जे माऊलींनी मार्गाने तुम्हाला दिला तो सार शब्द. त्याशिवाय काहीच मिळणार. मंत्र तंत्र सब झूठ है मत भरमो जग कोई सार शब्द जाने बिना कागन हंसा. कागन म्हणजे कावळा, हंस म्हणजे राजा. जोपर्यंत हे मिळणार नाही तोपर्यंत तुमचे मंत्रतंत्र काहीच करणार नाही. पण मंत्रतंत्र खोटे नाही, खरे पण आहे आणि खोटे पण आहे.
खरे कसे वरदान मिळालं, देव भेटला. कोणता देव? टोपण नावाचा, समजून टोपण नावाचा देव भेटला. कारण भेटणार की नाही? जयेश पण भेटणार. पण टोपण नावाचा देव भेटला आणि वरदान मिळालं. ते वरदान किती दिवस चाललं मला? जोपर्यंत आमचा श्वास आहे. श्वास संपला, वरदान संपलं. श्वास आहे तोपर्यंत मंत्र खरा. श्वास संपल्यानंतर मंत्र काय झालं? खोटा झाला. संपलं ना ते. रावण मेला की नाही? हिरण्यकश्यप मेला की नाही? यांना वरदान मिळालं होतं ना. बरं, यांना जे भेटले चांगले झाले का? हे आणखी द्विगुणित वाईट वागायला लागले. बरोबर ना? मग जोपर्यंत आहे तोपर्यंत मंत्र करा आणि गेल्यानंतर तो मंत्र त्याचे काय असेल ते संपलं. म्हणजे मंत्र तंत्र सर्व झूट आहे. काय म्हटलं गेलं? तेच कारण त्याची शक्ती द्यावं. पण आम्हाला असं नाव पाहिजे आत्ता पण आणि तेव्हा ते शाश्वत, जे महाराजांनी आपल्याला दिले. बरोबर. दुसरं प्रमाण काय सांगितलं? शील कष्टाने संसार शिला, जे देव इथे गारणे तया ओ दे नाव जेणे तो संकेतवा. देवांनी त्या परमात्म्याला ज्याही नावाने, जेही नाव जसं वाटलं ते नाव, जसं टोपण आवाज दिला तसं नाव दिलं आणि ते नाव काय झालं? तर रजिस्टर झालं. मग तुकाराम महाराज काय म्हटले? एकंदर शिक्का. काय म्हटलं? एकंदर शिक्का पाठविलो इहल का आलो म्हणे तुका, मी नामाचा धारक. आता आम्ही तुम्ही धारकच आहोत ना. जी गोष्ट स्वीकारली त्याचा काय झालो? आम्ही धारक झालो. नाम स्वीकारलं नाही आम्ही कोण झालो? नामधारक. मग तुकाराम महाराज काय म्हणले? एकंदर शिक्का. आता रजिस्टर नावावर शिक्का आहे. एकंदर शिक्का पाठविलो इहल का आलो म्हणे तुका, मी नामाचा धारक. याच्यापेक्षा काय पुण्य पाहिजे आम्हाला? जे नाम कोणालाच मिळालं नाही. कितीतरी आले, कितीतरी युगाचे युग संपून गेले, आम्हाला फार पुण्य आम्हाला मिळालं ते ना. मग कसं मिळालं? पुढं काय सांगितलं? ब्रह्माचा अबोला फिटावा, अद्वैत दत्तयुक्त वैटावा आणि ऐसा मंत्र दिलेला कनवा वेद वाक्य. ब्रह्माचा अबोला फिटावा. आता ब्रह्म कोण? ब्रह्म जे निर्गुण निराभास, त्याला म्हणतात ब्रह्म. ब्रह्म 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 तीन प्रकार पडतात. निर्गुण निराभास पहिलं ब्रह्म, शबल ब्रह्म दुसरं, जिथं फक्त उद्भव आहे, जन्म नाही, फक्त माझ्यातला अंश बाहेर ठेवला. हा निर्गुणात राहिला आणि हा सगुणात आला. म्हणून तुझं सगुण म्हणू की निर्गुण आहे. सगुण निर्गुण एक गोविंदू रे. लक्षात येतं? पहिला जो ब्रह्म आहे तो कोण आहे? निर्गुण आहे, त्याला आकार नाही. दुसरा आहे, त्याला काय सांगितलं? आता तू बहुरूपी, तर कोणत्या देवाचं रूप घेता येते म्हणून तो सगुणात आला. म्हणून काय म्हटलं? तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण एक गोविंदू रे. आता एक दृश्य नाही का? दृश्य तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे. समजलं? शास्त्र आहे तसं झालेलं आहे. मग दृश्यामध्ये कोण आलं? शबल ब्रह्म दृश्यामध्ये आलं आणि अदृश्यामध्ये निर्गुण ब्रह्म आलं. तो दृश्य म्हणू की अदृश्य रे. आणि दृश्य अदृश्य एक गोविंदू रे. दोन्ही एकच आहे. बरोबर. त्याच्यामध्ये जेव्हा आपण नाम लावतो तसा तिसरं प्रमाण काय सांगितलं? ब्रह्माचा अबोला भेटावा, अद्वैत तत्व भेटावा, ऐसा मंत्र दिलेला गणवा वेद वाक्य. मग हे वेदाने जे नाव दिलं तेच आम्ही स्वीकार. आता याच्यापेक्षा मोठं नाव नाही, याच्यापेक्षा कोणता मोठा मंत्र नाही. मग आम्ही काय केलं? जेव्हा ह्या नामाची साधना केली, काय घडलं तेव्हा? मग दाविलेने जे नेके, ज्या वेदाने आम्हाला ते नाम दाखवलं, मग दाविलेने जे नेके, ज्या वेदाने आम्हाला ते नाम दाखवलं, ब्रह्म आळविले कौतिके. आळवलं म्हणजे साधना केली, त्याला आवाज दिला. कसा दिला? कौतुकाने हाक मारली. म्हणून म्हणतो अर्धा एक तास बसा. 5 मिनिटात कौतुक पूर्ण नाही होणार. बरोबर ना? महाराज नाशिकला 66 वर्षाची महिला आहे. रोज साधना 6 तास क्रॉस. रोज 6 तास पूर्ण झाल्याशिवाय उठत नाही. वय 66 वर्ष. कोण बसेल बरे महिन्यामध्ये 6 तासापर्यंत पोहोचण्यासाठी? आहे का कोण? काम असतं, भरपूर दिवसभर काम करायचे, रात्रभर एवढं शक्य होत नाही. पण विनंतीपूर्वक सांगत का नाही तुम्ही 1 तास तरी बसा. आणि बसताना कसं एवढं आसन व्यवस्थित घेणार, कुठं मुंगी चावणार नाही, कुठं डास चावणार नाही,
पुढं आपल्याला काही त्रास असं एकदम लोड मारून व्यवस्थित बसेल कशाला असं पराधान पण एक काय होतं माऊलींचे फार मोठे मोठे प्रमाण आहे त्याच्यावर दवडून श्वासोच्छवास किजती मायाची उपवास घेपती धुमाचे घास ऊर्ध्वमुखी काही गरज पडली असं श्वासाकडे राहत्या ते सोडून द्यायचं झाडाला लटकायचं खाली धुरी करायची त्याची श्वास कोणी सांगितलं एवढं नाही ना नाका ना तुकाराम महाराज म्हटलं ना बरोबर काय म्हणलं तुकाराम महाराज तुका म्हणे ऐसे कासया दंडावे कशासाठी नाही सांगितलं असं नाही सांगितलं कोणत्याच शास्त्रात सांगितलं नाहीये ते राक्षसांनी केले आपण राक्षस नाही आपण माणूस आपल्याला देवरूपाला जायचंय आपण माणसं आहोत जे माऊलीने सांगितलं ती साधना आम्हाला करायची आम्हाला वेगळी साधना नको आहे आता एक साधना आता 500 प्रमाण दिलं त्याच्या पुढे काय सांगितलं त्यांनी जसं आता बोललो मग दाविलीने जेणे म्हणजे वेदाने जे दाखवलं ब्रह्म आळविले कौतिके मागे असता ठाके पडावं पाहिजे ते ब्रह्म आमच्या पुढे येतात आम्हाला माहितच नाही म्हणजे आम्ही साधना सुरू केली जर ते ब्रह्म आमच्या मागे असले तरी आमच्या पुढे येऊन उभं राहते पण हे कोणाला मिळणार सगळ्यांना मिळतं का सगळ्यांना मिळालं सगळ्यांना मिळालं असतं मिळालं सगळ्यांना कोणाला मिळतं ते परिनिगमात्र शिकरी उपनिषदार्थ नगरी जे आहाती ब्रह्माच्या एकाहारी म्हणजे पंगत जे ते ब्रह्माच्या पंगतीत आले तयांशीच मिळेल आज समजा तुमच्या गावामध्ये जेवणाची पंगत असते जो येईल त्याला त्या दिवसाची पंगत दुसऱ्याला मिळणारच नाही जे ब्रह्माच्या पंक्तीत आहे त्यांनाच ते नाम मिळालं ज्यांना नाम मिळालं ते सर्व शास्त्राच्या नित्य नियमानुसार ते सगळे कुठे आहे ते पंक्तीत आहे म्हटलं गेलं हेही असं प्रजापती शक्तीची सृष्टी निर्मिती हेही असं प्रजापती शक्तीची सृष्टी निर्मिती असं सांगितलं ना मग ज्या वेळेस सृष्टीचं निर्माण व्हायचं होतं सृष्टीची निर्मिती होणार होती ब्रह्मदेव सुद्धा एकटाच होता त्याला सृष्टी निर्माण करता येत नव्हती ना पहिले सृष्टीच्या उपक्रमात पूर्विका विरुद्धमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता त्यावेळेस ब्रह्मदेव एकटा होता नाम माहीत नव्हतं सृष्टी निर्माण करता येत नव्हती मग ज्यावेळेस त्याला हे पहिलं नाम कळालं आणि मग सृष्टी निर्माण करण्याची शक्ती निर्माण झाली आणि त्यानंतर सृष्टी नावावर पण आली त्या एका नामात एवढी ताकद होती आजही तीच ताकद आहे पण आम्ही बस बटन दाबाशिवाय लाईट लागणार सगळं इथंच त्या स्पार्क व्हावं लागेल स्पार्क दाबाशिवाय कशी लाईट लागेल मग स्पार्क कधी व्हायचं स्पार्क करायचं कोणाचं स्पार्क कोणाच करायचं आम्हाला कळायला पाहिजे ना म्हणून पुन्हा पुन्हा मी तेच सांगेल शक्य होईल तेवढं नाम घ्या नामस्मरण करा नामस्मरण करताना आपल्या गुरुचं चिंतन करा गुरुचं स्मरण करा त्यांच्या चेहऱ्यावर डोळ्यासमोर आलं गुरुचंच काबर आणायचं जे जो विश्वाला प्रकाशित करतो समजून घ्या कुणाला परब्रह्माचं बोलतो आता निर्गुण निराभास जो ह्या विश्वाला प्रकाशित करतो आणि गुरु त्या परब्रह्माला प्रकाशित करतो भजे पांडुरंग परब्रह्मलिंग भजे पांडुरंग म्हणून काय करायचं नामस्मरण करताना पहिल्या ज्यांच्याकडून आम्ही नाम घेतलं त्या गुरूंचं चिंतन करायचं त्यांचं चेहरा समोर समक्ष घ्यायचं त्यांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणायची 2 मिनिट 5 मिनिट आणि आपल्या साधनेला सुरुवात करायची म्हणजे साधना करत असताना त्या गुरुतत्व जे असतं त्याचा आम्हाला आधार मिळतो आणि साधना लवकर सिद्ध होऊन जाते अशा पद्धतीने नाम घ्या जसं पुन्हा सांगितलं बटन दाबल्याशिवाय लाईट लागत नाही स्पार्क झाल्याशिवाय लाईट लागणार नाही एका तारेने कशी लाईट लागेल 2 लागेल ना मग आता आम्ही आहोत आम्हाला नेमकं करायचं काय नामातून आम्ही जे आलो त्या नामात पलीकडे जायचं कसं प्रत्येकाला भीती कोणती आहे प्रत्येकाला भीती कोणती आहे कशाची भीती वाटते आम्हाला सगळ्यात जास्त मृत्यू ही सगळ्यात मोठी भीती मनुष्याला मृत्यू ही सगळ्यात मोठी भीती होती मग आता मृत्यूच्या भीतीला पार कसं पडायचं आम्ही साधनाच अशी करायची की आमच्या तोंडातून आपसूक वाक्य आलं पाहिजे आता भीत नाही आप तुल्या मरण तेव्हा समजायचं आमची साधना पूर्ण झाली मृत्यूची भीती जायला पाहिजे ना
काळाच्या मातीत दिला पाय, पाय द्यावा लागेल, त्याशिवाय कळणार नाही. नंतर मग थोडं काय झालं, काय होतं काय नाही कळत नाही. मृत्यूची विधी आमची गेली का आमची ती साधना पूर्ण झाली. म्हणून पुन्हा तेच बोलणार, साधना किती वेळ करणार? रोज किती वेळ करणार? अर्धा तास, 1 तास? हा, पुढे जातच नाही 1 तास. वेळ होता पाच पर्यंत सांग, 5 होता 5 वाजले. विचार 5 वाजले आता 6 वाजले. आपण जास्त घेते 2 शब्द समजायचे. मनाची भीती जर घालवायची असली तर काय करायचं, काय करायचं? पहिले यांच्याकडे लक्ष द्या. मनात त्याशिवाय साधन करू नका. भीती कशी जाते? पुढे जायचं आम्हाला. ब्रह्मा जसं सृष्टी निर्माण झाली, ब्रह्मांडाच्या आत जेवढं आहे हे 24 गुणांचं ब्रह्म आहे. किती तत्वाचं आहे? 24 तत्वाचं ब्रह्मांड आहे. आपल्या शरीरात सुद्धा 24 तत्व आहे. ज्ञानेंद्रिय 5, कर्मेंद्रिय 5, पंचमात्रा 5, आणखी 5 आणि 4, सगळे मिळून 24 तत्वाचा हा देह आहे. पूर्ण ब्रह्मांडच किती तत्वाचं आहे? 24 तत्वाचं. म्हणून माऊली काय म्हटले? हे 24 तत्वांचे, हे 24 तत्वांचे, हे म्हणजे हे 24 तत्वांचे कुटुंब घर वस्तीचे तुटे बंद मोक्षाचे गुंथाडे. हे जर 24 तत्वाचं असलं ना, इथे जे गुंथे झालेले आहेत ना सगळे तुटतील. कधी? नामाच्या साधने, त्याशिवाय तुटणार नाही. मग आम्हाला जायचं कुठे आहे? त्या तत्वाकडे. ते तत्व किती आहे? तू परमदैवत तेही देवा, तू पुरुषजी 25वा, दिव्य तू प्रकृती बाबा पहिलीकडे. प्रकृतीच्या आधी जेवढा आहे ते 24 तत्वात आहे, आणि प्रकृतीच्या पलीकडे जे आहे ते किती तत्व आहे? 25वा. आम्हाला पुढे जावे लागेल. जर आम्हाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर, चक्रातून बाहेर पडायचं असेल तर आम्हाला पुढे जावं लागेल 25वा तत्वामध्ये. म्हणून माऊली काय म्हटलं? तू परमदैवत तीही देवा. ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, त्या तिन्ही देवाला तू परम आहेस. तू परमदैवत तीही देवा, तू पुरुषजी 25वा. पुरुष म्हणजे कोण? आपण भेद केला स्त्री पुरुषाचा, त्याच्याकडे तो भेद नाही. पुरुषालाही पुरुष आणि स्त्रीलाही पुरुष, पुरुषालाही नर आणि स्त्रीलाही नरच, दुसरं नाही. तिथं स्त्री पुरुष हा भेद नाही. स्त्रीने जरी साधना केली तरी तो पुरुषच, आणि पुरुषाने साधना केली तरी तो पुरुषच. स्त्रीने साधना केली तरी तो नरच, आणि पुरुषाने केली तरी तो नरच. मग नराचा नाराज झाला, मग स्त्रीने केली का नाराज होईल का? नराचा नाराज. आत्मा एकच आहे, प्रत्येकात आत्मा एकच आहे. म्हणून तो परम पुरुष तीही देवा, तू परमदैवत तीही देवा, तू पुरुषची 25वा. दिव्य तू प्रकृती भाव पहिलीकडे, तो प्रकृतीच्या पलीकडे आहे. मग त्याला साधायचं असलं ती साधना आम्हाला करावं लागत. ती साधना झाली 24 तत्वाचं शरीर सोडून आम्ही ज्या 25 तत्वात जाऊ तेव्हा आम्हाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडता येईल. मग कसं जायचं? आम्ही माऊलीने पुढं प्रमाण दिलं. काय प्रमाण दिलं? का झाकला घटीचा देवा, नेण्याचे काय झाले केव्हा, आयशा रीती जो पांडवात देह ठेवी, तो केवळ परब्रह्म. तो केवळ, आपण कशावर बोलत होतो? त्याच्यावर बोलत होतो. तो केवळ परब्रह्म. तया परम पुरुष ऐसे नाव, ते माझे निजधाम होऊन टाके. माऊलीने प्रमाण दिलं ना, आपण तर लिहिलं नाही. जसा एखाद्या टोपलीखाली एक दिवा ठेवला, तो पेटता का बंद आम्हाला माहित नाही. अशा रीतीने जो देह ठेवतो तो कुठं जातो? तो फक्त साधनेतच माणूस करू शकतो, दुसरा करणार नाही. अशा पद्धतीने साधना करा, उच्च कोटीची साधना करा. पुन्हा पुन्हा फसगत होईल. पुन्हा यायचं, पुन्हा जायचं, पुन्हा यायचं, पुन्हा जायचं नका करू. ह्या जन्मात आम्हाला नाम मिळालं, पुढच्या जन्मात मिळत असं नाही. कोणी बघितलं? काय
आमचा जन्म होईल. ठीक आहे, आमची योनी बदलली नाही, आम्ही कोणी पशु प्राण्याच्या जन्मात नाही गेलो, मनुष्य जन्मात जरी आलो, पण एकदा कसाच्या घरात जन्म झाला मग नाम कसं घ्यायचं, मग इथंच पूर्ण करायचं. आता फजित व्हायचं नाही. म्हणून काय म्हणते, अनेक नका पडू गबाळाच्या घरी, ते आहे तेवढी नाव घेऊ, नका नादी लागू कोणाच्या, एवढंच करा. तुकाराम फार पुढचं बोलून गेले, आम्हाला गुरु करायचा, आम्हाला एखादा गुरु करायचं म्हणजे आमच्या डोक्यात फार विचार वेगळे असतात. तुकाराम महाराज स्पष्ट सांगितलंय, भगवे जरी श्वान सहज वेश देतात देते अनुभवाचा काय पंथ, बरोबर ना. वाढवणे जटा फिरत आहे दिशा, तिथे जंबवेशा गरज काय आम्हाला. ह्या नामात आलेले जे साधक झालेले, ज्यांनी सिद्धे कमवल्या, जे पूर्णत्वास आले, त्यांना भगवे कपडे घालायची गरज नाही, वेगळ्या डोंगरात जायची गरज नाही, गुफेत जायची गरज नाही, माळा घालायची गरज नाही, जटा वाढवायची गरज नाही. एकच सांगितलं तेवढंच करायचं. या वरच्या अंगाला उस डोंगापुढे रस नवे डोंगा, काय फुलराशी वराली रंग, नदी डोंगापुढे, सगळं तुम्हाला बाकीचं माहितीच आहे. आम्ही महाराज माझा जेवढं शक्य होतं तुमच्या गावापर्यंत आलो. जसं 36 वर्ष पूर्ण झाले, असे 50 वर्ष तुमच्या गावाचे सत्याचे पूर्ण हो, वाढत वाढत पण एक शतकोत्तर पूर्ण हो, अशी त्या परमेश्वर चरणी प्रार्थना. आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचे आभार व्यक्त करा. श्री भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हो, म्हणजे आता सुरू केलं. मी तिच्यासोबत असतो क्लास. हो पण मेडिकल स्टुडंट. हो चांगलं ऐकायचं अच्छा होती वेळ पुढे पण
चला हरिपाठाची तयारी करा. गोविंद महाराज, धना महाराज, चला. ए भाऊ हे लावा रे, लाव ना. माईक वर आवाज द्या. याला आवाज चला माईक वाले एक जण इथं राहा ना. वेळ चालतो ना आपल्याला. महाराज महाराज जाहीर करा. चहा पिऊन जायचं. बरं पण तुम्ही पुकार जे हरिपाठाला